नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ असणार आहे ह्या एम-एस-टी-सी-ई-टी 2026 च्या मुलांसाठी खूप इम्पोर्टंट असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की नक्की एम-एस-टी-सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा कोणते पॉइंट्स त्यांनी अभ्यास करताना लक्षात ठेवले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. तर तुम्हाला एम-एस-टी-सी-ई-टी 2026 विषयी एक परफेक्ट स्ट्रॅटेजी देण्याचं काम मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित जर फॉलो केली, व्यवस्थित जर कंटिन्यूटी ठेवून जर अभ्यास केला, तर तुम्हाला 99.99% पर्सेंटाइल पडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया मेजर मिस्टेक्स, की जे बरेचसे मुलं करतात. ओके, जर तुम्ही या मिस्टेक करत असाल, तर आजच त्या मिस्टेक करणं बंद करा. आता सगळ्यात पहिली मिस्टेक आहे, की ओन्ली लेक्चर्स. मी काही असेही मुलं पाहिले, की एक्झामच्या 1 दिवस अगोदर वन शॉट लेक्चर ते पाहत असतात. ओके. ओके, लेक्चर पहा. लेक्चर पाहण्यामध्ये काहीच हरकत नाही. पण सेल्फ स्टडी हा लेक्चरपेक्षा खूप इम्पोर्टंट आहे. तुम्ही दिवसभर लेक्चर पहा, नंतर तुम्ही विसरून जाणार ते. पण तुम्ही जर लेक्चर पाहिलं 1 तास, 2 तास जर लेक्चर पाहिलं, ओके किंवा लेक्चर अटेंड केलं आणि त्याच्यानंतरनं जर रिवाईज केलं, लेक्चरमध्ये काय शिकवलंय, समजा त्याच्या नोट्स व्यवस्थित जर काढल्या, ओके, त्याचे पी-वाय-क्यूज त्याच्यावर कोणते पी-वाय-क्यूज आलेत हे जर रिव्हिजन केले, तर तो तुमचा सगळ्यात परफेक्ट स्टडी ठरतो. आता लेक्चरमध्ये होतं कसं, की ठीक आहे शिक्षक शिकवतात. आता काही वेळेस आपलं त्याच्याकडे लक्ष लागतं, काही वेळेस लक्ष लागत नाही. पण सेल्फ स्टडीमध्ये 100% लक्ष आपलं स्टडीवरच असतं ना. ओके. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी खूप इम्पोर्टंट आहे. लेक्चर्स तुम्ही पहा. लेक्चर्स पाहिल्याच्या नंतर काहीतरी एक स्टँडर्ड प्रोसिजर असते. मी तुम्हाला ती पुढे सांगणार आहे. ती तुम्ही फॉलो करा. ओके. त्याच्यानंतर दुसरी नो पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग. ओके. तुम्ही कोणत्याही एम-एस-टी-सी-ई-टी ॲस्पिरंटला घ्या किंवा समजा इथून समजा एम-एस-टी-सी-ई-टी टॉपरला पहा. तर त्यांनी पी-वाय-क्यू सॉल्व्ह केलेले आहेत. पी-वाय-क्यू हे एम-एस-टी-सी-ई-टीसाठी खूप इम्पोर्टंट आहे. आपण बॅकबोन म्हणू शकतो एम-एस-टी-सी-ई-टीचं. कारण पी-वाय-क्यू मधनंच क्वेशन येतात किंवा पी-वाय-क्यू सारखेच क्वेशन येतात. त्याच्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेशन अजिबात स्किप करायचे नाही. प्रिव्हियस इयर्स क्वेशन पाहायचे. आता ते कशा पद्धतीने तुम्हाला मी स्ट्रॅटेजी पुढे सांगेलच. ओके. त्याच्यानंतर काय लॉट ऑफ प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी. ओके. आता सध्या तुम्ही तेच करताय. हा व्हिडिओ पाहायचा झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहणार, दुसरा झाल्यानंतर तिसरा व्हिडिओ पाहणार. कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी? स्ट्रॅटेजी सगळ्याची एकच आहे. सगळेजण तुम्हाला काय सांगणार आहेत, फक्त अभ्यास करा. ओके. पद्धती थोड्याशा वेगळ्या राहू शकतात. तुम्ही एक चांगली कुठेतरी पद्धत पहा आणि तिचं एक्झिक्युशन करा. विद्यार्थी काय करतात, की भरपूर साऱ्या यूट्यूबर्सच्या त्या पद्धती पाहून घेतात, स्ट्रॅटेजी पाहून घेतात, रोड मॅप पाहून घेतात आणि एक्झिक्युशनच्या नावाखाली काहीच नाही. एक्झिक्युशन करतच नाही. स्ट्रॅटेजी पाहिली त्यांना वाटतं तोच त्यांचा अभ्यास आहे. ओके. जेणेकरून काय होतं एम-एस-टी-सी-टीमध्ये मार्क्स पडत नाही, चांगले पर्सेंटाइल येत नाही. ओके. जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळत नाही. त्याच्यामुळे काय करा, ठीक आहे स्ट्रॅटेजी वगैरे पहा, प्लॅनिंग करा आणि एक्झिक्यूट करा ती. पाहून सोडून देऊ नका, एक्झिक्यूट करा. ओके. त्याच्यानंतर काय डिस्ट्रॅक्शन खूप महत्वाचं आहे. लेक्चर पाहताय, लेक्चरच्या वर लगेच नोटिफिकेशन येते Instagramची. ओके. कोणतरी रील पाठवलेली असते. लगेच त्या रीलवर शिफ्ट होऊन 2-3 रील स्क्रॉल करण्यात कधी 1.5 जीबी डेटा संपून जातो, समजतच नाही. कधी 2 तास निघून जातात, समजतच नाही. त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शनपासून सावध राहा. आता मी एक सांगेल, की तुमच्या मोबाईलमध्ये सध्या तरी Instagram डिलीटेडच पाहिजे. ओके. सध्या तरी Instagram डिलीटेड पाहिजे आणि जर समजा तुम्हाला यूज करायचं असेल, तर Instagram जे आहे, तर ते Chromeवरनं यूज करा. ओके. ॲप तुमच्या ह्याच्यात ठेवू नका. कारण होम स्क्रीनवर ज्या-ज्या वेळेस ॲप पाहाल, सहज तुम्ही 2 मिनिटासाठी जाल, तिथं रील्स तुम्ही पाहत बसाल किंवा काहीतरी करत बसाल. Chromeवर ठेवा. Chromeवर ते लॅगिंग चालतं. त्याच्यामुळे माणूस एवढं पाहत नाही त्याच्याकडे किंवा नोटिफिकेशन वगैरे आलेला समजत नाही. त्याच्यामुळे Instagram जर तुम्हाला समज एकतर ठेवूच नका, डिलीट करा. ओके. Instagram असेल, Free Fire असेल, PUBG असेल या गेम्स. त्याच्यानंतर जर समजा ठेवायचंच असेल Instagram वगैरे, खूप जर महत्त्वाचं असेल तुमचं त्याच्यामध्ये, Chromeवर ठेवा. ओके. म्हणजे डिस्ट्रॅक्शन आपल्याला 0 डिस्ट्रॅक्शन झालं पाहिजे. 0% डिस्ट्रॅक्शन झालं पाहिजे. तुम्ही एखादं लेक्चर पाहताय, फक्त लेक्चरवरच तुमचं फोकस असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुम्ही विसरून जायच्या. ओके. आणि नेक्स्ट काय आहे, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. मित्रांनो कॉन्फिडन्स ठेवा. भलेही सध्या तुम्हाला ठीक आहे काही कन्सेप्ट क्लिअर वगैरे नसतील, पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. जेणेकरून कसं, की प्रत्येक गोष्टी ईझी होऊन जातात. जर कॉन्फिडन्स नसेल ना तुमच्याकडे, भलेही तुम्हाला एखादी कन्सेप्ट 100% समजली असेल, तुमचं मन तुम्हाला डाऊट खाणार. फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला आपण फोमो म्हणतो. तर त्याच्यामुळे कसं होतं स्वतःचं मन स्वतःला खातं, की मी केलंय पण माझ्या लक्षात नाही राहिलं. लक्षात तुमच्या राहतं, सगळ्या गोष्टी होतात. फक्त कॉन्फिडन्स ही एक गुरुकिल्ली आहे, ती तुम्ही ठेवा. बरोबर? मग कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, तर सर्वप्रथम फक्त लेक्चर्स पाहायचे नाहीत, आपल्याला सेल्फ स्टडीवर फोकस करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पी-वाय-क्यूज खूप इम्पोर्टंट आहेत. पी-वाय-क्यूजवर लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय प्लॅनिंग वगैरे करायची, ठीक आहे. पण त्याच्यानंतर ती एक्झिक्यूट पण झाली पाहिजे. फक्त प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी पाहून, रोड मॅप पाहून होणार
नाही. त्याच्यानंतरनं काय, की डिस्ट्रॅक्शन पासून आपल्याला अव्हॉइड व्हायचंय. Instagram असेल, तुमचं कोणतं जे डिस्ट्रॅक्शन असेल, तर त्याच्यापासून अव्हॉइड करायचं मित्रांनो आपल्याला. सध्या या 7-8 महिन्यापुरतं तरी. त्याच्यानंतर ठीक आहे हो, इंजिनिअरिंगला तुम्हाला म्हणजे समजा आता सांगण्याची गरजच नाही. पण सध्या या 7 ते 8 महिन्यासाठी तुम्हाला Instagram वगैरे जे तुमचं सोशल मीडिया असेल, ते तुम्हाला बंद करायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर काय कॉन्फिडन्स ठेवायचा, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये असला पाहिजे. ओके. आता आपण स्ट्रॅटेजी पाहू. हाऊ टू स्टडी ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहत होता त्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम काय करायचं, की ज्या आपल्या बुकमध्ये कन्सेप्ट असतात, प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक टॉपिक पूर्ण समजून घ्यायचा. एकदा त्याची थिअरी समजून घ्यायची. म्हणजे हा टॉपिक नक्की काय आहे? रिअल लाईफ याचं ॲप्लिकेशन काय आहे? किंवा काय आपल्याला याच्यात दिलेलं आहे? ओके. तर हे जर तुम्ही एकदा समजून घेतलं, तर नंतर तुमच्या ते लक्षातून जाणार नाही. त्याच्यानंतरनं काय करायचं, की बुकमध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल असतात, प्रत्येक जो टॉपिक असेल, प्रत्येक जो लॉ असेल, तर त्याच्यावर सॉल्व्ड एक्झाम्पल बुकमध्ये असतात. ते सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही पाहिजेत. आता मी टेक्स्ट बुकचं सांगतो इथं हां. टेक्स्ट बुकमधले जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे तुम्ही ते पाहायचेत. ओके. त्याच्यानंतरनं काय, की एक्सरसाइजमध्ये जे एक्झाम्पल किंवा क्वेशन असतात टेक्स्ट बुकमधले, ते तुम्ही पाहिजेत. एकदा सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिले, तुम्हाला समजलं कशा पद्धतीने फॉर्म्युला यूज होतोय किंवा कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे त्याच्यानंतर काय करायचंय, एक्सरसाइज मधले क्वेशन सोडवायचा प्रयत्न करायचा. एक्सरसाइज मधले क्वेशन पाहायचेत. वरचे क्वेशन झाल्याच्या नंतर तुमच्याकडे पी-वाय-क्यू बुक असेल किंवा त्याच्यानंतर बरेचसे ॲप्लिकेशन आहेत पी-वाय-क्यूसाठी. तर ते पी-वाय-क्यूज तुम्हाला पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेशन म्हणजे त्या टॉपिकवर समजा समथिंग एखादा टॉपिक असेल, तर त्या टॉपिकवर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले एक्झाम्पल पाहिजेत. त्याच्यानंतर पी-वाय-क्यूज पाहिजेत. पी-वाय-क्यू तुम्हाला लिस्ट करून ठेवायची. पी-वाय-क्यूच्या ह्याच्यात कोणकोणते पी-वाय-क्यूज कोणकोणत्या वर्षी आले होते. ओके. पी-वाय-क्यू पाहिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं, की त्या टॉपिकवर पर्टिक्युलर टॉपिक असेल, पर्टिक्युलर चॅप्टर असेल, त्याच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायची. ओके. त्याच्यावर टेस्ट द्यायची. टेस्ट दिल्याच्यानंतर टेस्ट देत असताना बिलकुल कॉपी वगैरे करायची नाही. बरेचसे मुलं काय करतात, की टेस्ट देत असताना Googleवर किंवा क्वेशन आन्सर शोधून तिथे लिहितात. फसवताय कुणाला तुम्ही? तुम्ही स्वतःलाच फसवताय. त्याच्यामुळे कारण ही टेस्ट तुमची कुठे इव्हॅल्यूएट होणार आहे? कुठंच नाही. तुम्हाला याचे मार्क्स कुठे मिळणार आहेत? कुठंच नाही. फक्त ही टेस्ट तुमच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी आहे. त्याच्यामुळे ही टेस्ट जेवढी होईल तेवढी व्यवस्थितपणे द्यायची. आणि त्याच्यानंतर टेस्टचं एनालिसिस करायचं. फक्त टेस्ट देऊन सोडायचं नाही. ठीक आहे, टेस्ट देऊन 20 पैकी 10 मार्क्स पडले आणि सोडलं. बिलकुल करायचं नाही. वरचे 10 का गेले? का मला ते अटेम्प्ट करता आले नाही? किंवा त्याचं एनालिसिस करायचंय पूर्ण. ओके, म्हणजे तुमच्या काय मिस्टेक्स झाल्या बाबा त्याच्यामध्ये? काय मिस्टेक्स झाल्या? तुम्ही काय कोणता फॉर्म्युला रॉंग केला? कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली, की तुम्हाला टाईम कमी पडला? या सर्व गोष्टी तुम्हाला एनालाइज करायच्या. त्याच्यानंतर टेस्टचा जो तुमचा क्वेशन पेपर असेल, तर त्याचे एन्सर्स, सोल्युशन्स तुम्हाला लिहायचेत. ओके. सोल्युशन्स लिहिल्यामुळे काय होईल, की ते 20 जे क्वेशन असतील, नंबर ऑफ क्वेशन त्यात टेस्टमध्ये, तर ते तुमचे परफेक्ट होऊन जातील. म्हणजे तुमचा अप्रोच कसा ठेवायचा आहे तुम्हाला, एखादी कन्सेप्ट असेल, ती पूर्ण एकदा समजून घ्यायची. रिअल लाईफमध्ये वगैरे त्याचे एक्झाम्पल वगैरे पूर्ण समजून घ्यायची. त्याच्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला पाहिजेत. ओके. बुकमधले, टेक्स्ट बुकमधले. त्याच्यानंतर एक्सरसाइजमधले जे एक्झाम्पल आहेत, ते तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतरनं काय करायचं, की पी-वाय-क्यूज शोधायचेत. लास्ट 2-3 इयर्समध्ये याच्यावर एखादा पी-वाय-क्यू आलाय का? तर तो तुम्हाला शोधायचा आहे. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. टेस्ट दिल्याच्या नंतर टेस्टचा जो क्वेशन पेपर असेल त्याचं एनालिसिस करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला मिस्टेक्स आयडेंटिफाय करायच्या. तुमच्या काय मिस्टेक्स झाल्या त्याच्यामध्ये. ओके. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मिस्टेक कॅल्क्युलेशन मिस्टेक होतात, फॉर्म्युला आठवत नाही, त्याच्यानंतर टाईम पुरत नाही. तर या सगळ्या मिस्टेक एनालाईज करायच्यात आणि त्याच्यानंतर सोल्युशन शोधायचं आपल्याला आणि ते सोल्युशन एक्झिक्यूट करून नंतर पुढच्या टॉपिकसाठी सेम हा प्लॅन करायचा आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला तर 99 पर्सेंटाइल 99.99 पर्सेंटाइल तुमचे कुठंच गेले नाही, कुठंच. ओके. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि आता त्याच्यानंतर काही इम्पोर्टंट पॉइंट्स या नोट्स आहेत, की या पद्धतीने तुम्ही करू शकता. काय? तर फॉर्म्युला शीट. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय, की प्रत्येक सब्जेक्टचं एक फॉर्म्युला शीट बनवा. आता फॉर्म्युला शीट म्हणजे काय? समजा तुम्ही असं कुठेतरी लिहायचं. त्याच्यामध्ये टॉपिक असणार आहे आणि त्या चॅप्टरमध्ये आलेले जेवढे फॉर्म्युलेज आहे, तर फक्त फॉर्म्युले लिहायचे नाही. फॉर्म्युला हा कशासाठी यूज होतो? त्याच्यानंतर फॉर्म्युलामध्ये जे नोटेशन असणार, तर त्या नोटेशनचा यूज काय? त्यांचा अर्थ काय? ओके, तर या पद्धतीने तुम्हाला सर्व मेंटेन करायचं आहे. जेणेकरून काय होईल, एम-एस-टी सी-ई-टीच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप ईझी पडेल आणि समजा तुम्ही टेस्ट वगैरे देताय. समजा नाही तुमच्या आता सध्या फॉर्म्युले लक्षात राहिले, पार्ट राहिले, तर तुम्ही डायरेक्टली तिथून रेफर करू शकता. तर मग फॉर्म्युला शीट ही मस्ट आहे आणि ही तुम्हाला बनवायची आहे म्हणजे बनवायची आहे. त्याच्यानंतर काय टेस्ट एनालिसिस एंड सोल्युशन. आत्ताच मी ज्या पद्धतीने सांगितलं टेस्ट द्यायची, टेस्ट एनालिसिस करायचं, त्याचं सोल्युशन नोट डाउन करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या मिस्टेक आयडेंटिफाय करायच्या. ओके.
आणि समजा एक मिस्टेक आयडेंटिफाय झाली, तर ती पुढच्या टेस्टमध्ये रिपीट झाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर काय? नोट द टाइप ऑफ क्वेशन्स. आता क्वेशन्सचे जे टाइप आहेत, ज्यावेळेस तुम्ही पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायला जाता आणि पी-वाय-क्यूज पाहणार. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइपचे क्वेशन्स रिपीट होताना दिसतील. तर त्या एका टाइपचे क्वेशन्स तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. म्हणजे या टाइपचा क्वेशन या कन्सेप्टवर येतो. तर या पद्धतीने जर तुम्ही केलं, तर 100% तुम्हाला यश मिळेल. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी एक्झाममध्ये आपल्याला एकतर वेळ कमी असतो, बरोबर? 90 मिनिटामध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेशन सॉल्व्ह करायला लागतात. म्हणजे एका क्वेशनला एक सुद्धा मिनिट वेळ येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशनच्या जेवढा स्पीड आपल्याला वाढवता येईल, जेवढी प्रॅक्टिस करता येईल, काही आता त्याच्यात ट्रिक्स वगैरे असतात कॅल्क्युलेशनच्या, सिम्प्लिफिकेशनच्या, तर त्या तुम्हाला पाहायच्यात. ओके, आणि त्या तुम्हाला एक्झिक्यूट करायच्यात, ना की फक्त पाहायच्यात. आता मॅथ्सचा जर विचार केला, तर कॅल्क्युलेशन स्पीड जी असेल, ती तुम्हाला इन्क्रीज करावीच लागेल. फिजिक्स आणि केमिस्ट्री सुद्धा करायला लागेल. कारण वेळ खूप लिमिटेड आहे. 180 मिनिटं आपल्या सीईटीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्सचे 50 क्वेशन आणि फिजिक्स, केमिस्ट्री 50 फिजिक्स, केमिस्ट्री 100 क्वेशन, असे 150 क्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायला लागतात. त्याच्यामुळं टाईम मॅनेजमेंट खूप इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट. आता काय करायचं, की तुमचं समजा मॉक टेस्ट तुम्हाला समजलंच म्हणजे कशामुळे द्यायची किंवा काय करायची, त्याच्यामुळे मॉक टेस्ट हे तुम्ही द्यायच्यात आणि मॉक टेस्ट दिल्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट, जसं आता मी सांगितलं, टाईम मॅनेजमेंट का इम्पोर्टंट आहे, तर या गोष्टीसाठी. आता तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट द्याल, तेवढं तुमचं टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होईल. ओके. कारण आता मॉक टेस्ट म्हणजे कसं, की समजा ॲक्चुअल तुम्ही डायरेक्ट सीईटीचाच पेपर सोडवताय, तर या पद्धतीने त्या टेस्ट असतात. बरोबर. त्या दिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल, की आपली सीईटीच्या परीक्षेमध्ये काय होऊ शकते हालत. बरोबर. तर त्यानुसार तुम्ही इम्प्रूव्हमेंट कराल. काय मिस्टेक्स जे असतील ते तुम्ही आयडेंटिफाय कराल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. ओके. त्याच्यानंतरनं जर तुम्हाला काही डाऊट वगैरे जर असेल, तर व्हिडिओला कमेंट करून मला विचारा. त्याच्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ, ओके, तुमचे जर मित्र-मैत्रीण वगैरे जर असतील, तेही एम-एस-टी सीईटीचं जर प्रिपरेशन करत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.